हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्ममध्ये करेक्शन्स आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी करेक्शन फॅसिलिटी जी आहे, ती महासीईटी सेलने उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या फॉर्ममध्ये हे करेक्शन्स कसे करायचे ते डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. कारण आजपासून म्हणजे 1 एप्रिल पासून ह्या करेक्शन करण्यासाठी सुरुवात होत आहे आणि पुढे 2 दिवस म्हणजे 3 एप्रिल पर्यंत ही करेक्शनची जी सुविधा आहे ती अवेलेबल असणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही हे करेक्शन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस आणि एक्झामच्या वेळेस कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्हाला एक्झाम व्यवस्थित देता येईल आणि ऍडमिशनला सुद्धा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये आणि तुमच्या नावामध्ये चेंजेस येणार नाही, जेणेकरून तुमचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्ही महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर आणि 5 इयर अशा दोन्ही कोर्सेससाठी क्रॅश कोर्स सुरू करत आहोत. या क्रॅश कोर्समध्ये डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम एक्झामच्या अगोदर कव्हर केला जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅच मध्ये जे होणारे लेक्चर्स आहेत ते इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असतील. तुमच्या जर काही अडचणी असतील विषयाशी संदर्भात तर तुम्ही आमच्या एक्सपिरियन्स्ड एज्युकेटरला लगेच तिथे लेक्चर सुरू असताना सुद्धा विचारू शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन सुद्धा त्याच्यामधून होऊ शकतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला इथे दिल्या जातात. तुमची एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रॅक्टिस होण्यासाठी 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट इथे प्रोव्हाइड केल्या जातात. या मॉक टेस्ट ज्या आहेत त्या सब्जेक्ट वाईज आहेत. त्याच्यानंतर फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा इथे तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात, जेणेकरून एक्झामच्या दृष्टिकोनातून तुमची संपूर्णतः इथे तयारी होते. त्यानंतर जसं की विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे, ही परीक्षा जी आहे ती एमसीक्यू स्वरूपाची आहे. त्याच्यामुळे तुमची एमसीक्यूची मॅक्सिमम प्रॅक्टिस होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि ही लाईव्ह बॅच जी आहे ती 31 मार्च पासून सुरू झालेली आहे. ही 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा विद्यार्थ्यांसाठी ही बॅच असणार आहे. बॅचला तुम्ही जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामधून सुद्धा तुम्ही या बॅचला रजिस्टर करू शकता. कारण तुम्हाला लाईव्ह लेक्चर असतील, व्हिडिओ लेक्चर्स असतील, नोट्स, एमसीक्यू, मॉक टेस्ट सगळे काही या एकाच ऍपमध्ये एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये 5 इयर सीईटी आणि 3 इयर सीईटी चे असे 2 कोर्सेस आहेत, ते तिथे सर्च करा आणि तिथेही तुम्ही हे कोर्सेस परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही या एक्झामसाठी कुठल्याही प्रकारची तयारी सुरू केली नसेल तरीही तुम्ही या बॅचला जॉईन करू शकता. कारण याच्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल आणि तुमची एक्झामच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण तयारी इथे करून घेतली जाईल. मित्रांनो, आपण इथे महासीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आल्यानंतर इथे सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 25-26 इथे दिसतंय. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचंय. तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून घ्यायचंय. तुमच्या प्रोफाईलला लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला सीईटी रजिस्ट्रेशन नावाचं एक ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या MH-LLB 3 इयर सीईटी 2025 किंवा मग ज्यांनी 5 इयर सीईटीचा फॉर्म भरलेला असेल ते 5 इयर सीईटी 2025 वरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो समोर दिसेल. तुम्हाला इथे रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP इथे तुम्हाला एंटर करावा लागेल. व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा. व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर जे फील्ड इथे एडिटेबल आहेत ते तुम्हाला इथे एडिट करण्यासाठी दिसतील. जसं की पहा, इथे तुमचं जे नाव आहे ते तुम्ही ऍज पर SSC HSC मार्कशीट नुसार तुम्हाला टाकायचंय. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती तुमच्या डॉक्युमेंट नुसार इथे टाका. तीही तुमच्या SSC मार्कशीट वरती असेल, तीही इथे टाकायची. जर त्याच्यामध्ये चेंजेस असेल तर टाका, नसेल चेंजेस तर आहे तशीच राहू द्या. त्याच्यानंतर तुमचं जे जेंडर आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. अशा 3 ऑप्शन वरती तुम्ही करेक्ट करू शकता. त्यानंतर फोटोग्राफसाठी तुम्हाला खाली ऑप्शन देण्यात आलेले आहेत. इथे फोटोग्राफ आणि सिग्नेचर तुम्ही दोन्ही गोष्टी एडिट करू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस हवे असतील तर तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे एडिट करा. सिमिलरली जसं आपण फॉर्म भरताना इथे अपलोड केलं होतं, सेम तीच प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची. जर तुम्हाला फोटोग्राफ चेंज करायचा असेल तर फोटोग्राफ वरती क्लिक करा. येस आय ऍग्री वरती क्लिक करा. मग इकडनं इथे तुम्हाला ओपन करून तुम्ही जिथे फोटोग्राफ तुमचा स्टोअर केलेला असेल त्या लोकेशनला जाऊन फोटोग्राफ अपलोड करा. सिग्नेचरसाठी पण सेम प्रोसिजर आहे. इथे फोटोग्राफ ऐवजी तुम्ही सिग्नेचर सिलेक्ट करा. मग परत सिग्नेचर सिलेक्ट केल्यानंतर इथे ओपनचा ऑप्शन आहे, तो ओपन करून तुम्हाला तिथे तुमची सिग्नेचर सुद्धा अपलोड करता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला खाली अपडेट वरती क्लिक करायचंय.
अपडेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे नवीन ऍप्लिकेशन फॉर्म तुमचा प्रिंट करू शकता. त्यानंतर तुम्हाला मेसेज येईल सीईटी सेल कडनं की तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली एडिट करण्यात आलेला आहे आणि सबमिट करण्यात आलेला आहे. मग नवीन फॉर्मची तुम्ही प्रिंट काढायला विसरू नका, कारण हा फॉर्म जो आहे तुम्हाला तुमच्या ऍडमिशनच्या वेळेस सबमिट करावा लागेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ही सिंपल प्रोसिजर आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, सिग्नेचर आणि तुमचा फोटो अपडेट करून घेऊ शकता, कारण ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाल त्यावेळेस तुम्हाला तुमचं आयडी प्रूफ घेऊन जावं लागतं आणि त्या आयडी प्रूफवरचं जे नाव आहे तुमचं त्या तुमच्या हॉल तिकीटवरच्या नावासोबत मॅच व्हायला हवं, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाईल आणि कुठलीही अडचण त्या परीक्षेमध्ये तुम्हाला येणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो एडिट करू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमची जी बॅच 31 मार्च पासून सुरू होत आहे, या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप सर्च करून त्यामध्ये सुद्धा हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. हा कोर्स तुमचा एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर तुमच्या ऍडमिशन पर्यंत सपोर्ट करण्याचं काम या कोर्समध्ये केलं जाणार आहे. परीक्षेच्या अगोदर तुमचा संपूर्ण सिलेबस इथे कव्हर होईल. तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे. नंतर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर तुम्हाला संपूर्ण सिलेबस वरती इथे मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट याच्यामध्ये असतील. याच्यामध्ये फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहे. त्याच्यानंतर 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातील. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि आपलं जे चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.